नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ-सकाळ सुरुवात झालेली आहे आणि आज आहे ना, मी सकाळ-सकाळच व्हिडिओला सुरुवात केली. तर आज म्हणलं थोडंसं किचन आवरून घ्यावा, घरची थोडीशी साफसफाई करावा. आता मार्गशीर्ष महिना लागलाच आहे आज 1 तारखेपासून. तर गुरुवार जवळच आलेला आहे. 5 तारखेला पहिला गुरुवार पडतोय. तर किचन आवरायला काढले. मुलाला म्हणलं ते किचनवरच्या बरण्या वगैरे आहेत ना सगळ्या, तर ते सगळं खाली घे तोपर्यंत मी आलेच. म्हणजे आता दिवाळीच्या आधीच सगळं डीप क्लिनिंग केलेलीच आहे आणि मध्ये आधी पण आम्ही असं शनिवारी आवरत राहतो, पण आता थोडंसं म्हणलं आवरून घ्यावं. आता गुरुवार आलेत ना, तर सणासुदीच्या आधी असं थोडंसं आवरलं की छान वाटतं. तर चला पटपट आवरून घेते मी आज. असं झाडांच्यातून बाहेरून असं फेरफटका मारला की छान वाटतं. आता सकाळ सकाळ बाहेर मस्त कवळं ऊन पडलंय ना, तर आधी म्हटलं बाहेरचं आवरून घ्यावा झाडून झुडून, त्यानंतर मग घरातल्या कामाला सुरुवात करावा. तर आता पावसाळा नाही ना, त्यामुळे पोर्चमध्ये चिखल माती काहीच होत नाही. पावसाळ्यामध्ये खूप चिखल माती होत असते, कारण गाड्या आतमध्ये घ्याव्या लागतात ना पोर्चमध्ये, त्यामुळं. तर आता थंडी ना, त्यामुळे फक्त पानं पडलेली असतात, कारण थंडीमध्ये झाडांची पानगळती होत असते ना, त्यामुळे जे जुने पानं असतात ना, ते पिवळे होतात आणि ते गळतात. तर असं झाडून घेतले की छान वाटतं. नाही तर मग ते पानं असले ना पडलेले तसेच, मग असं वाटतं की पारुसाचे झाडून घेतलंच नाही आपण. थंडीमध्ये काय होतं, सगळ्या झाडांची पानगळती होते, पानं गळून जातात जुने पानं. आणि त्यानंतर वसंत ऋतू येतो आणि वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना नवती फुटते, म्हणजे नवीन पालवी फुटते. आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार भारतामध्ये माघ आणि फाल्गुन या महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो. पण शाळांच्या म्हणजे शाळांच्या पुस्तकांच्या क्रमणिकेनुसार चैत्र आणि वैशाख हा वसंताचा महिना मानला जातो. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा सुद्धा म्हणतात. नवचैतन्य, उत्कर्षाचं प्रतीक म्हणून वसंत ऋतू हा ओळखला जातो. त्यामुळेच फौजी साहेबांनी सगळ्या झाडांची कटिंग केली. म्हणले आता तसं पण झाडांची पानगळती होणारच आहे, झाडांची कटिंग करतो, म्हणजे हळूहळू ते नवती फुटायला लागन त्यांना आणि वसंत ऋतूमध्ये एकदम मस्त तुझे झाडं बहरतील आणि तुला भरपूर फुलं मिळतील. त्यामुळं झाडांची कटिंग आणि रिपोर्टिंग पण नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच केली जाते. म्हणजे वसंत ऋतू आला की झाडं मस्त अशी बहरले जातात. तर असं रोजची दिवाबत्ती करताना किंवा सणासुदीला तुम्ही बऱ्याच वेळा मलाच पाहता, फौजी साहेबांना खूप कमी पाहता, कारण त्यांना ड्युटी वगैरे असते ना, त्यांना वेळच मिळत नाही. पण असं महिन्यातून मला 4-5 दिवस वेगळं बसावं लागतं ना, तर फौजी साहेबच सगळं दिवाबत्ती करतात. त्यामुळे त्यांना चांगल्यापैकी आता दिवाबत्ती जमायला लागली. पहिलं तर काहीच नव्हतं जमत, त्यांना काही येत पण नव्हतं. पण असं पाहून ते छानपैकी दिवाबत्ती करायला लागलेत आता. तर त्यांना आज पण ड्युटी होती, 5 वाजता जायचं होतं त्यांना. MPSCचे पेपर होते ना, तर बंदोबस्त लागला होता ना, त्यामुळे ते लवकरच उठले होते. तर म्हणले लवकर उठलोय मी, तर मी दिवाबत्ती करूनच जातो आता. तर दिवाबत्ती केली ना, त्यांना पण खूप छान वाटतं. आणि तसं पण आजकाल थंडीमध्ये ना, तेच दिवाबत्ती करतात सकाळ-सकाळ उठल्यावर. थंडीमध्ये ते मला लवकर म्हणजे उठूनच देत नाही, अंघोळ करून देत नाही. म्हणले ऊन पडलं ना, मग निवांत तू अंघोळ करून तुझं तू आवरत जा. तेच सकाळ-सकाळ दिवाबत्ती करतात. संध्याकाळचे मग मी करत असते. आणि आता 2 तारखेपासून म्हणजे उद्यापासून खंडोबाचं नवरात्र सुरू होणार आहे ना, तर जसं की आपण नवरात्रामध्ये दिव्याचा जो घट बसवतो ना, त्याचप्रमाणे आपण खंडोबाचं सुद्धा नवरात्र असतं 6 दिवसाचं आणि आपण घटस्थापना करायची असते. तर मी करत असते, कारण आमचा कुलदेव हा जेजुरीचा खंडोबा आहे ना, त्यामुळं. तर आता खंडोबा नवरात्राची घटस्थापना सुद्धा उद्या करणार आहे ना मी, तर तो व्हिडिओसुद्धा मी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करेन. पण उद्या व्हिडिओ शूट केलेला तुमच्यापर्यंत परवा येईन. त्यामुळं आपल्या चॅनलवरती खंडोबा नवरात्राची घटस्थापना कशी करावी, काय डिटेलमध्ये पाठीमागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, हवा तर तुम्ही चेक करू शकता. आणि गुगलला जरी तुम्ही सर्च केलं ना, तरी पण तुम्हाला सगळं त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं असतं. घटस्थापना कशी करावी, उपवास कसा करावा, काय कसं सगळं असतं. तर तसंही तुम्ही सर्च करून पाहून करू शकता. तर तुम्ही बघू शकता आमच्या फौजी साहेबांनी दिवाबत्ती सगळी केली, फुलं मस्त वाहिले देवाला आणि नैवेद्य पण दाखवलाय. तर खाली भरीव पाण्याचा चौकोन काढला, त्याच्यावरती नैवेद्य ठेवलाय आणि त्याच्यावरतून पुन्हा 3 वेळा पाणी पण फिरवलंय. तर छानपैकी ते पण पूजा करायला शिकलेत आता. आपल्या कुलदेवाची आपल्या घरावर, परिवारावर हमेशा कृपादृष्टी राहावी, यासाठी आपण खंडोबाचं नवरात्र हे केलंच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या आसपास अशी जनावरं चरायला येतात ना, इतकं छान वाटतं ना. त्यांच्या घंटीचा आवाजसुद्धा इतका कानाला छान वाटतोय ना.
ऐकतच राहावंसं वाटतं. तर जनावर चरायला आले ना, मी आवर्जून असं बाहेर येत असते. आणि मी लागली आता किचन आवरायला. तर रविवार आहे ना, तर मुलं घरीच होते दोन्ही पण. म्हणले, "आम्ही तुला मदत करतो." कारण वरती माझा फरशीला एकदम वरतीपर्यंत हातच पुरत नाही. मोठ्या मुलाचा नाही पुरत, छोट्या मुलाचा पुरतो. कारण त्याची हाईट जास्त आहे ना. तर तो बोलला, "स्प्रेनी मस्त मी स्प्रे मारून तुला पुसून देतो, नको टेन्शन घेऊ." तर मुलं असं मला मदत करू लागतात. एकटीला काहीच नाही करून देत. फौजी साहेब गेले ड्युटीवर, माझा भाऊ गेला कामाला कंपनीमध्ये. पण मुलं आहेत घरी, त्यांना सुट्ट्या होत्या ना कॉलेजला. तर आम्ही तिघंच आज मस्त किचन आवरणार आहेत. तर हे पहा, बाहेरचं झाडून-झुडून घेऊपर्यंत मुलांनी सगळं किचन खाली केलंय. म्हणजे जे सामान होतं ना किचनवरती, बरण्या वगैरे सगळं, तर त्यांनी सगळं खाली घेतलंय आणि लागले आता ते पुसायला. तर म्हणले की "तू तोपर्यंत भांडे घास बाहेर, जे बरण्या वगैरे खाली काढल्यात ते. आम्ही तुला हे सगळं पुसून देतो तोपर्यंत." तर माझा मुलगा 10वी पर्यंत म्हणजे व्हिडिओमध्ये येतच नव्हता. जशी त्याची 10वी झाली ना, त्यानंतर तो व्हिडिओमध्ये यायला लागला. तर हे पहा सगळं भांडे खाली काढलेत, काही बाहेर घासायला नेलेत काही. कारण बाहेर पॉइंट काढलेला आहे पाण्याचा, गरम पाण्याचा, थंड पाण्याचा. तर किचनच्या पलीकडून तिथंच मी भांडे घासत असते. तर मी काय करते, जे किचनच्या वरती बरण्या वगैरे सगळं ठेवलेलं ना, ते घासून घेते पहिलं. त्यानंतर ते उन्हामध्ये थोडंसं कोरडं व्हायला ठेवलं ना, मग ते सगळं ठेवून देते किचन पुसून झाल्यानंतर. आणि एक-एक ट्रॉली काढते. एक ट्रॉली बाहेर काढली का तेवढंच घासायचं, तेवढंच सुकवायचं, तेवढंच ठेवायचं. नाहीतर मग सगळ्या ट्रॉल्यांच्यातलं सामान जर बाहेर काढलं, एकत्र झालं ना, तर ते घासून-बिसून आपण ठेवतो. पण ते एकत्र झाल्यानंतर काही केल्याने सापडत नाही. इकडे, तिकडे, तिकडे, इकडे असं होतं. त्यामुळे मी एक-एक ट्रॉलीच काढते फक्त. तेवढंच घासते, तेवढंच ठेवून देते. असं करते. एकदम सगळं नाही काढत. सगळं जर काढलं ना, मी तर आजारी पडते. त्यामुळे मी आता 1-2 ट्रॉल्या आवरणार आहे खालच्या फक्त, आणि बाकीचं वरचं किचन वरचंच आवरणार आहे. तर असं 2-3 दिवस थोडं-थोडं केलं की मग बरं पडतं. कारण घरामध्ये स्वयंपाक, भरपूर काम पडतात. सगळी साफ-सफाई करायची. कारण घरातल्या कुठल्याच कामाला मी बाई नाही लावलेली. सगळं आम्ही घरीच करतो. तर मुलं जातात कॉलेजला, माझा भाऊ जातो कामाला, फौजीसाहेब जातात ड्युटीला. पण घरातलं सगळं मलाच पाहावं लागतं. बाई माणसाला घरात कोणतं म्हणून काम नसतं. फरशी पुसायची, स्वयंपाक करायचा, भांडे घासायचे, कपडे जरी मी थोडेफार मशीनमध्ये टाकत असले तरी बाकीच्या हातानेच धुवावं लागतात. सगळे मशीनमध्ये टाकून जमत नाही. तर कपडे असतात ते फोल्ड करायचे. घरातलं इकडं-तिकडं भरपूर असं काम असतं. हॉल आवरायचा, बेडरूम आवरायचे, शिवाय गार्डनचं पाहायचं आणि त्यातल्या त्यात आपलं व्हिडिओ शूट झालेला तो एडिट करायचा, एडिटिंग करून टाकायचा. इतके कामं असतात ना, काय सांगायचं. एका लेडीजलाच माहिती आहे, आपल्या सगळ्या ताईंना माहिती आहे घरामध्ये किती कामं असतात आणि त्यातल्या त्यात YouTube म्हटल्यानंतर भरपूर कामं असतात. तर मला जेवढं मॅनेज होतंय, जेवढं होतंय तेवढं मी करते. आणि जे उरलेले काम आहेत ना, मग ते मला मुलं किंवा फौजी साहेब, माझा भाऊ सगळे म्हणजे सगळे मला मदत करतात. असं नाही की मी सगळंच करत बसते. जेवढं होईल तेवढं माझ्याच्याने होतंय तेवढं करते मी. बाकीचं मग ते आल्यानंतर मला असं करू लागतात. अजिबात कंटाळा करत नाही कोणीच. मुलंसुद्धा कंटाळा करत नाही. आता पहा, मी किचन धुत होते, घासत होते ना, तर माझा मोठा मुलगा बोलला, "हो इकडं, तुला नाही जमायचं ते." असं आहे त्याचं. तर मुलंसुद्धा असं कंटाळा करत नाही. मम्मी करते ना, तर करून दे, जाऊ दे, मरू दे, असं नाही करत कधी ते. तर होऊन ते असं करू लागतात. मला म्हणला, "हो साईडला मी करून देतो तुला, हे घासून देतो. त्यानंतर मग तू सामान लाव," म्हणला. आता किचनमध्ये काचेचं छोटंसं शेल्फ लावलेलं आहे ना, तर तो बोलला, "मी जर काढलं, फुटलं ना, मला तू ओरडशील. त्यामुळं तुझ्याच हाताने तू काढ आणि घासून लावून दे." त्यामुळं मी ते काढलं आणि घासून लावून देते आता. आणि 5-6 महिने झाले त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता किचनचं थोडंसं मी म्हणजे बदल केला होता किचनमध्ये. तर बऱ्याचशा ताई बोलल्या की थोडंसं गजबज वाटतंय. तर त्यानंतर मी काय केलं, बरंचसं सामान कमी केलं किचनमधलं, अजिबात जास्त ठेवलं नाही. आणि आतासुद्धा मी ज्या बरण्या वगैरे होत्या ना, तर त्या खाली जे बरण्यांचं शेल्फ आहे ना, खाली ट्रॉली ना, त्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि इथं थोडंसं मोकळंच ठेवणार आहे. आणि बाजारात जाईन ना मी 2-3 दिवसांनी, तर चिनी मातीचे जे छोटे-छोटे असतात ना कंटेनर, ते आणणार आहे. तर ते पण छान वाटतात. आणि मातीचे छोटे-छोटे भांडे आहेत ना 2, तर ते ठेवलेत मी. आणि जास्तीत जास्त मी इथं किचनमध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावणार आहे. तर आग्नेय कोपऱ्यामध्ये किचनमध्ये जर मनी प्लांट लावला ना, तर तो खूप चांगला असतो असं म्हणतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त मनी प्लांटच्या कटिंग कालच तयार करून ठेवल्या होत्या. असे जे जामच्या बाटल्या असतात, मधाच्या बाटल्या असतात, ज्या कॉफीच्या बाटल्या असतात त्या छोट्या-छोट्या, तर त्याच्यामध्ये मनी प्लांटच्या कटिंग लावलेत मी. तर जामच्या बाटल्यामध्ये पण मी 3-4 ठिकाणी लावल्यात. तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतं. आणि किचनमध्ये म्हणजे माझं गार्डन तर आहेच, बाहेरसुद्धा एकदम ग्रीनरी मला पाहायला आवडती. आणि किचनमध्ये सुद्धा मला असं ग्रीनरी पाहायला खूप आवडती. आता किचनच्या पलीकडल्या खिडकीमध्ये इतकं छान उजेड येतो ना, तर त्या उजेडामुळं तिथं इनडोअर प्लांट छान येतात. तर हे त्या दिवशी मी नर्सरीमधून घेऊन आले होते.
तर काळी कुंडी थोडीशी असं ती मळकट झालेली खराब वाटते ना, त्यामुळे माझ्याकडं असे हिरवे डब्बे आहेत ना, तर त्याच्यामध्ये ठेवले मी हे काळे कुंडीतलं झाड. म्हणजे काय होतं, कुंडीमध्ये आपण जे पाणी घालतो ना, त्याच्यामधलं ते जास्तीचं पाणी खाली ड्रेन होतं ना, तर ते खाली डायरेक्ट येणार नाही, खिडकीमध्ये पडणार नाही. ते निळा डब्बा आहे ना, त्याच्यामध्ये ते साचलं जाईल आणि आपली खिडकीसुद्धा खराब होणार नाही. त्यामुळे त्या निळ्या डब्यामध्ये ती झाडाची कुंडी ठेवून दिली मी आणि छान पण वाटते ती. तर तुम्ही बघू शकता वरती मी बऱ्याचशा बरण्या ठेवल्या होत्या ना भरून अशा डाळीच्या वगैरे, तर त्या ह्यावेळेस मी काहीच नाही ठेवलं. फक्त मातीचे 2 भांडे ठेवलेत आणि मनी प्लांट लावलेत भरपूर सारे. आता नगरला गेले ना मी ते चिनी मातीचे भांडे आणणार आहे, ते ठेवून तिथं तोपर्यंत असं ठेवणार आहे. तर मुलं काय बोलले आता, आज एक ट्रॉली पण घासून पुसून लावून झाली आणि वरचं किचन सगळं आवरून झालंय, पुसून बिसून सगळं व्यवस्थित झालंय, सगळे भांडे घासून झालेत. आता बाकीच्या ट्रॉल्या आपण नंतर करू म्हणले. उद्या आम्ही कॉलेजवरून आलो ना, तुला आम्ही 1-2 ट्रॉल्या आवरू लागू. आता सगळं बास कर, हळूहळू कर म्हणले, एकदम करू नको. तर किचनच्या तिथं शेल्फवरती इकडं तिकडं जेवढं सामान होतं ना, तेवढं घासून पुसून मी इकडं फॅन खाली सुकायला ठेवलं होतं. तोपर्यंत मुलांनी सगळ्या वरच्या टाईल पुसून घेतल्या, किचन वट्टा घासून घेतला. तर तुम्ही बघू शकता वरती मी काहीच बरण्या ठेवल्या नाही. जे खाली शेल्फ आहेत म्हणजे ट्रॉल्या आहेत ना बरण्यांच्या सेपरेट बनवलेल्या, तर त्या ट्रॉल्यांच्यात मी सगळे बरण्या ठेवून दिल्यात, घासून पुसून भरून ठेवून दिल्या. डाळीच्या, ड्रायफ्रूटच्या वगैरे त्याच्यातच ठेवल्यात सगळ्या बरण्या. वरती काहीच नाही ठेवलं, कारण किती नाही म्हणलं तरी आपण फोडणी दिली ना त्या बरण्यांच्या वरती, ते असं मेनचट जाऊन बसतं आणि आपल्याला ते सारखं सारखं घासावं लागतं. इथं जरी थोडंसं लेट झालं ना बरण्या घासायला तरी पण चालतं. आणि वरती जास्त गजबज करू नको म्हणल्या, काही ताईंच्या कमेंट होत्या, खूप गजबज वाटते, थोडंसं कमी कर. तर ह्यावेळेस मी जरा कमीच केलंय, जास्त काहीच नाही ठेवलं वरती. ते बहुत मार खाएगा अक्षर, बक्षीस ऐक दादा, इथं ठेव काय आला लय सोल ठेवतो भारी का हां तुम्ही काळा काय माणसाला आम्ही रेडिओ बोलतो तू दादा ऐक ना, हे चाळ आहेत ना तिथं ठेवते नाही का, ते झाड आहे ना त्याच्यापाशी ठेव, नाही तर मग तिथं काय ते मिठाचं कमी कमी वाटत नाही मला याची थोडी. दॅट्स अंडरस्टेटमेंट यू नो. अजून चालू तुला काय मग कशा प्रश्न पडला तीन डबा चांगलं सांगतो, पांढरा डबा सांगतो निया चांगलं दिसतो, निया चांगलं दिसतं आई एक्सपेरिमेंट. तर मुलांचं ना आमचं सगळं आवरलंच होतं. तितक्यात माझा भाऊ कामावून आला, तर तो बोलला मुलांनी आज मुलं घरी होते तर तुला लई काम करू लागले ते, तर मी तुला आता एक ट्रॉली आवरू लागतो, कारण मला यायला 4 वाजतात संध्याकाळचं. तिथून आल्यानंतर आंघोळ पांघोळ मला लई उशीर होतो. माझा काय शनिवारपर्यंत हात लागत नाही कामाला आणि मुलं पण उद्या कॉलेजला जाते, तर तू एकटीच आतबत बसशील, तर मी आवरू लागतो तुला. तर त्याला म्हणलं नाही मी नंतर करण चट, तर नाही म्हणला. तर त्याच्याच हाताने त्यांनी सगळ्या एका ट्रॉलीमधले भांडे बाहेर काढले. म्हणला तू घास, तोपर्यंत मी आवरून घेतो, आतमधलं पुसतो सगळं. तर मी तेवढे घासले भांडे, पुन्हा लावून दिले. तर मुलं मला इतके ओरडत होते ना, म्हणले पप्पाला तुझं नाव सांगतो, आज दिवसभर आराम नाही केला तू, दिवसभर कामच करती. तर सगळं ते पुन्हा ट्रॉलीतलं भांडे घासले, लावून दिले आणि छोटा मुलगा मी निघलो बाहेर फिरायला थोडंसं. तो बोलला की तुला चक्कर मारून आणतो, थोडंसं बाहेरून चल. तितक्यात फौजी साहेब आले, त्यांना खूप अंधार झाला होता यायला. ते आले आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी. तुम्ही आलात? आलो. आले.